साधापणा. मी निखिला. रुपेरी वर्गाच्या या भागामध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत. मंडळी, कलाकारांनी गाण्यासाठी आवाज देणं आता यामध्ये काही नाविन्य राहिलेलं नाहीये. अनेक कलाकारांनी गाण्यासाठी आपला आवाज दिलेला आहे. मराठी आणि हिंदीमध्ये आपल्या अभिनयानं एक वेगळा ठसा उमटवणारा अभिनेता उपेंद्र लिमये याचा आवाज सुद्धा आपण एका गाण्यामध्ये ऐकणार आहोत. अर्थात उपेंद्रनं गाणं वगैरे काही म्हटलेलं नाहीये, तर प्रसिद्ध गायिका साधना सरगम यांनी गायलेल्या चिरगुट नावाच्या एका चित्रपटामध्ये उपेंद्रनं काही पद्य ओळी म्हटलेल्या आहेत. या गाण्याचं रेकॉर्डिंग ज्या स्टुडिओमध्ये झालं, चला तर आपण तिथे जाऊया. आज आपल्यासोबत आहेत हिंदी आणि मराठी चित्रपट सृष्टीमध्ये दोन वेगवेगळ्या भूमिका साकारणारे कलाकार. एक आहेत गायिकेची भूमिका साकारणाऱ्या साधनाताई सरगम आणि दुसरा आहे उपेंद्र लिमये, हिंदी आणि मराठी चित्रपट सृष्टीमध्ये मराठमोळा गाजलेला कलाकार, ज्यानं राष्ट्रीय पुरस्कारावर देखील आपलं नाव कोरलंय. मी दोघांशी बोलणार आहे एका चिरगुट नावाच्या एका वेगळ्या विषयावरच्या चित्रपटाबद्दल. साधनाताई आणि उपेंद्र दोघांचंही स्वागत आहे समय मुंबईमध्ये. एक वेगळा चित्रपट घेऊन तुम्ही दोघेही भेटीला येत आहात. गाण्याचं शूटिंग आहे आज. या गाण्याविषयी साधारणतः काय सांगाल? कसं वाटलं गाणं हे गात असताना? गात असताना मला खूप आवडलंय गाणं. पहिली गोष्ट म्हणजे गाताना एक छान असं वाटलं की चांगलं गाणं आज मी गायले, असा एक आनंद मिळाला. हे गाणं लिहिलंय दिलीप जगताप यांनी, तेच प्रोड्युसर आहेत चिरगुट या फिल्मचे, आणि संगीतकार आहेत कनकराज. आणि खूप वेगळी सिच्युएशन आहे, कारण त्याच्यामधला जो हिरो आहे तो कविता लिहितो आणि तीच कविता ती हिरोईन म्हणते, असं आहे. म्हणजे तर ते गाणं इतकं सुंदर एक त्याचा फॉर्म बनलाय. आणि पहिल्यांदा उपेंद्रजींचे डायलॉग येतात, मग म्युझिक, मग गाण्याचा मुखडा येतो, परत इतकी छान अरेंजमेंट आहे, सगळं इतकं सुंदर झालंय की त्याचा एक पूर्ण एक छानसा आविष्कार तयार झालाय. आणि मला खूप मजा आली. आणि उपेंद्रजींबरोबर पहिलंच हे आमचं गाणं आहे, तर खूप छान वाटलं मला. क्या बात आहे. उपेंद्र, आणखीन एक तुझ्या नावावरचा वेगळ्या विषयावरचा चित्रपट, म्हणजे जोगवा असेल किंवा सावरखेड एक गाव वगैरे, हे जे सगळे चित्रपट होते, वेगळा विषय आणि वेगळी भूमिका हे तुझं नेहमी स्किल राहिलेलं आहे. चिरगुट स्वीकारताना नेमकं काय होतं पाठीमागे, किंवा त्याचा जेव्हा स्क्रीन प्ले समोर आला तेव्हा ती भूमिका करावी असं काय स्पार्क होतं त्याच्यामध्ये? मुळामध्ये अत्यंत वेगळ्या विषयावरचा चित्रपट आहे आणि माझी स्वतःची पार्श्वभूमी प्रायोगिक रंगभूमीची असल्यामुळे असेल, मी आजही अत्यंत सिलेक्टेड असंच काम करतो. आणि संजय पवार आणि आम्ही एका ग्रुपमधनं करायचो. आमचा स्वतःचाच ग्रुप होता आणि खूप वर्षानंतर परत एकदा संजय पवार बरोबर डायलॉग स्क्रीन प्ले त्याचा आहेत, कथा दिलीप जगताप यांची. आणि खूप सुंदर मला विषय खूप महत्वाचा वाटला की मला स्वतःला असं वाटतं की आत्ताच्या समाज रचनेवर, सोशो पॉलिटिकल गोष्टींवर कमेंट करणारी, अत्यंत हार्ड हिटिंग अशी आणि आत्ताच्या समाज रचनेवर कडकडीत भाष्य करणारी आणि अत्यंत परखड अशी ही फिल्म वाटली मला. आणि त्यामुळे सेन्सिबल ऍक्टर तसा हावरट किंवा स्वार्थी असतो आणि मी तसा आहे असं म्हणायला मला अजिबात लाजही वाटत नाही. असा एखादा चांगला विषय, चांगला कॅरेक्टर आल्यानंतर स्वाभाविकच त्याच्यावर तुटून पडायचा किंवा तो ग्रॅब करायचा, ती ऑपॉर्च्युनिटी सोडायची नाही, ती संधी सोडायची नाही. अशा पद्धतीत हा चित्रपट मी घेतलेला आहे. मुळात कल्पना खूप छान आहे, कथा म्हणजे मूळ गोष्ट जी आहे, दिलीप जगताप जे निर्माते आहेत, जे उत्तम कवी पण आहेत, त्यांनीच हे आजचं गाणं लिहिलेलं सुद्धा आहे. तर आत्ताच्या ज्वलंत प्रश्नावर भाष्य करणारी आणि अत्यंत परखडपणे भाष्य करणारी आणि खूप महत्वाची, म्हणजे मला विषय म्हणून ती अत्यंत महत्वाची फिल्म वाटते. ती आता कागदावर जेवढी सुंदर आहे तेवढी, कारण शेवटी काय आहे की फॉर्म वेगळा आहे, गोष्ट सांगितली जाते तेव्हा एका नॅरेशनची गंमत वेगळी असते, पण चित्रपट हा अनेक तांत्रिक बाजूंनी नंतर प्रक्रियेनंतर घडतो. तर त्या सगळ्या तांत्रिक बाजू जमून आल्या व्यवस्थित. तर मराठीतली खूप महत्वाची आणि आत्ताच्या समाज रचनेवर, समाजाविषयी भाष्य करणारी अत्यंत महत्वाची फिल्म चिरगुटच्या निमित्तानं प्रेक्षकांच्या भेटीला यायला काही हरकत नाही असं मला स्वतःला वाटतं. साधारणतः अनेक गाणी अशी आहेत की जी तुमच्या आवाजानं अजरामर झालेली गाणी आहेत, मराठीतली असतील किंवा हिंदी
हिंदीमधली असतील. गाणं ज्या वेळेला स्वीकारता किंवा एखादं गाणं जेव्हा तुमच्याकडे गाण्यासाठी म्हणून येतं त्यावेळेला नेमकं काय पाहता, म्हणजे बोल पाहता, चाली पाहता? कारण बऱ्याच वेळेला या गोष्टी प्रेक्षकांनाही माहीत नसतात, आम्हालाही माहीत नसतात की नेमकं गायक एखादं गाणं गातो म्हणजे नेमकं काय करतो. म्हणून हा ऍक्च्युली प्रश्न विचार. हो, जेव्हा गाणं समोर येतं तेव्हा जे आहे त्याच्यामध्ये आता मी कसं ते म्हणणार आहे ह्याच्यावर असतं. जसं गाणं समोर आल्यावर त्यातलं काव्य काय सिच्युएशन आहे, त्यातले नेमके काय भाव पाहिजेत गाण्यामध्ये आणि काय चाल आहे, आणि हे करता करता मग ते टेक्निकली कसं परफेक्ट होईल, कसं सुरात येईल, कसं त्याच्यामध्ये अजून काही व्हेरिएशन्स होतील का, अजून काही आलाप घालायचे का, असं गाता गाता म्युझिक डायरेक्टर बरोबर डिस्कस करून आणि असं ते शेवटी गाणं फायनल रिझल्ट येतो समोर. पण चिरगुप मधलं हे जे गाणं आहे ते नेमकं कशामुळे भावतं? ह्या गाण्याची एक तर पहिल्यांदा मला चाल आवडली, शब्द आवडले, ही जी सिच्युएशन आहे ती आवडली, आणि ह्याच्यामध्ये आता उपेंद्रजींचा आवाज, त्याच्यानंतर हे गाणं आणि असं एक मेलोडियस गाणं, आणि हा विषय जसं उपेंद्रजींनी सांगितलं की खूप ज्वलंत विषय आहे, त्याच्यामध्ये हे गोड गाणं, तर हा कॉन्ट्रास्ट पण खूप छान वाटला, त्याच्यामुळे ते जास्त आवडलं. तुर्भेच्या एका झोपडपट्टीमध्ये आता काही दिवसांचं शूटिंग तू केलेलं आहेस, आणि त्याच्यामध्ये झोपडपट्टी आहे किंवा काही मला वाटतं तो रेड लाईट एरिया पण आहे, आणि अशा वातावरणात तू ते शूट केलंय. काय तयारी करावी लागली किंवा तिथला जो अनुभव होता तो कशा पद्धतीचा होता? तयारी अशी काही खास नव्हती, फक्त त्या सिच्युएशनच्या स्वाधीन व्हायचं होतं एक कलाकार म्हणून, एक ऍक्टर म्हणून. आणि मला स्वतःला असं वाटतं की वाचताना किंवा चित्रपटात बघताना किंवा लोकांकडनं त्या समाजाविषयी ऐकताना आपल्याला अरे कसं ना वगैरे अशी एक खूप सोयीस्कर एक रिॲक्शन असते आपली. पण तुम्ही जेव्हा प्रत्यक्ष तिथं जाता तेव्हा मला स्वतःसाठी तो एक्सपिरियन्स अत्यंत क्लेशदायक आणि त्रासदायक होता की एकीकडे आपण खूप पुरोगामी प्रगतशील राष्ट्राचे नागरिक किंवा राज्याचे नागरिक वगैरे असं म्हणणार, आणि दुसरीकडे आपल्याच समाजाचा एक भाग जो एवढा उपेक्षित आहे, जो इतकं दारिद्र्य रेषेखालचंही आणि भीषण म्हणजे ते शब्द नाही अशा पद्धतीचं जीवन जगतो आहे. तर हे ह्युमन बिंग म्हणून खूप त्रास देणारा होता, आणि तो एक्सपिरियन्स खरं सांगायचं झालं तर फारसा सुखद असा नव्हता. त्यामुळे पण मला असं वाटतं की त्या निमित्ताने मी त्या संपूर्ण वस्तीमध्ये गेलो असल्यामुळे एक ऍक्टर म्हणून, एक परफॉर्मर म्हणून जो हा नायक आहे, जो या वस्तीत लहानाचा मोठा झालेला आहे आणि जो एकूणच सिस्टीम विरुद्ध आवाज उठवतो, तर ते परफॉर्म करण्याच्या दृष्टीने त्याचा एक सकारात्मक उपयोग होईल असं मला वाटतं, की जो मी किंवा मी तो तशा अर्थाने घेतलेला आहे. पण तो जो एक्सपिरियन्स होता तो तसा फारसा चांगला नव्हता की आपल्याच आजूबाजूला एक आपल्यासारखीच माणसं इतक्या विचित्र पद्धतीत, इतक्या दारिद्र्य रेषेखालचं जीवन जगतायत, आणि ज्या मूलभूत सुविधा आहेत त्याही आज त्यांना मिळत नाही किंवा त्या मिळवण्यासाठी जीवाचा आकांत करावा लागतोय. तर हे भयानक आहे सगळं. आणि मला स्वतःला असं वाटतं की म्हणजे हे कोण ठरवतं, की कोणी कुठे जन्म घ्यायचा हे कोणी ठरवायचं, हे कोणाच्या हातात नाहीये. पण हा जो सगळा नाकारलेला, हा सगळा बहिष्कृत झालेला, नागवलेला जो समाजाचा भाग आहे, हा पुन्हा आपल्या सिस्टीमनीच तयार झालेला आहे ना, म्हणजे हा आपल्या सिस्टीमचाच एक प्रोडक्ट आहे. तर त्याच्याविषयी आणि एकूणच समाज रचनेविषयी भाष्य करणारं हे जे कथानक आहे, म्हणून मला ते खूप जास्त भावलं असं म्हणूया. आणि त्यात जर व्यवस्थित सगळे फासे पडले तर एक चित्रपट पण चांगला बनायला काही हरकत नाही. निश्चितपणानं. या निमित्तानं तुम्ही दोघे एकत्र आहात, त्याच्यामुळे आज जे तुम्ही गायला आहे ते थोडंसं ऐकायला जर त्यातल्या एक दोन वेळी मिळाल्या दोघांकडून तर खूप बरं होईल. हा त्यांचाच अधिकार आहे, आणि कारण की मुळामध्ये मी एक दुरुस्ती करू इच्छितो, आम्ही एकत्र गायलो नाही आहोत, कारण की हा माझा पिंड नाही, आणि त्यामुळे प्रेक्षकांना उगाच ते भीती वाटायचं काही कारण नाही. खूप सुंदर त्या गातातच, मी पण त्यांचा फॅन आहे तमाम लोकांसारखा. आणि हा जो नायक आहे हा कवी मनाचा आहे, तो डायलॉग फॉर्म मध्येच किंवा कविताच म्हणतो, आणि या सुंदर पुढं एक छान गाणं गातात. तर एक दोन वेळी आपल्याला म्हणजे मला स्वतःला हा ऋतू तो ऋतू माझ्या मनामध्ये तू
फक्त तू, तुझी याद, तुझं नाव, तुझं घर, तुझं गाव, त्या गावी पुन्हा बांधू ताज, बांधूया ताज. सुपर. क्या बात आहे, क्या बात. माइंड ब्लोईंग. तुम्ही सभा मुंबईशी दिलखुलासपणे बोललात, त्याबद्दल दोघांचे खूप खूप मनापासून आभार. धन्यवाद. थँक्यू. काय मंडळी, कसं वाटलं गाणं? आवडलं ना? आता हे गाणं एकदा का चित्रित झालं ना की पाहायला आणि ऐकायला दोन्ही मजा येईल. आता आपण एक पाहूयात शॉर्ट फिल्म. तुम्ही गांधी पाहिलेत का? गांधीजींच्या हिंसेच्या विचारानं प्रेरित झालेले स्वतःच कधी कधी हिंसेला जन्म देतात या आशयावरची ही शॉर्ट फिल्म. प्रसिद्ध निर्माते J.K. देसाई आणि दिग्दर्शक देवेंद्र जाधव यांची ही शॉर्ट फिल्म नुकत्याच पार पडलेल्या कान महोत्सवामध्ये सुद्धा झळकली आहे. मुलांनो, पहिल्यांदा तुम्ही आपापली नावं मला सांगा. राम पाटील, तुषारराव, सदाशिव गोडसे. मागच्या बेंचवर जाऊन बस. माझा कन्सेप्ट होता पॅट्रियोटिक ट्रायलॉजीचं, म्हणजे नॅशनल इंटिग्रेशनवरची मेन ही आयडिया होती. आपल्या नवीन जनरेशनला, आपले जी येणारी पिढी आहे त्यांना अवगत करण्यासाठी की आपले नॅशनल लीडर्स आणि त्यांचे प्रिन्सिपल्स काय होते. तर त्यामध्ये मी शॉर्टलिस्ट केलेलं आहे गांधीजींना, नेताजींना आणि सरदार वल्लभभाई पटेल यांना. तर हा ट्रायलॉजीचा हा पहिला पार्ट आहे. गांधी गोज मिसिंग म्हणजे आपण गांधींना पाहिलं का? अहिंसा माहिती आहे तुम्हाला शब्द? म्हणजे हिंसा करायची नाही, कुणालाही न मारता, कुणालाही न दुखावता आपलं काम पूर्ण करून घ्यायचं, हे गांधीजींचं वैशिष्ट्य होतं. गोधराचे राईट्स झाले आणि गुजरातमध्ये गांधींच्या शहरामध्ये, स्टेटमध्ये जो व्हायलन्स घडून आला होता त्यामध्ये असं मला जाणवलं की तिकडच्या लोकांनाच माहीत नाही की आपल्या तिकडनं गांधी म्हणून एक मोठा राष्ट्रपिता होऊन गेलेला आहे. ते जे प्रिन्सिपल्स आहेत त्यांचे फार बेसिक प्रिन्सिपल्स आहेत, पण त्या नॉन व्हायलन्स आणि अहिंसेचे जे प्रिन्सिपल्स आहेत ते गांधीवादीच लोक कसे त्याला व्हायलेट करतायत आणि त्याच्यामधनं कसा जो व्हायलन्स घडून येतोय तो ऍक्च्युली मेन बेसिक थॉट होता. पण गुरुजी, गांधीजींचा मृत्यू कशामुळे झाला? मुलांनो, गांधीजींची हत्या करण्यात आली. कुणी केली? नथुराम गोडसे. मेन जे आपल्या इथे खास करून इंडियन तुमच्या आडनावावर खूप काही गोष्टी खेळल्या जातात की आडनाव म्हटलं की हा माणूस असा, हा माणूस असा, ते गृहीत धरतो आपण. बंगाली तर बंगाली असेल, हा असेल ते असेल. त्या हिशोबाने फिल्म आम्ही अशी समोर आणावी त्या निमित्ताने आम्ही हे केलं. सदा, तू त्या नथुराम गोडसेचा नातेवाईक आहेस का? तुझं पण आडनाव गोडसेच आहे. तो तुझ्या घरी राहायचा का? सुन्या, मला नाही माहिती, तुझी शपथ. सुरेश परांजपे हा मुलगा जो आम्हाला पाहिजे होता तो पुण्यातून मिळाला. त्याच्या आम्ही बाजीराव मस्तानी सिरियल शिवाजी छत्रपती याच्यामधून त्यांनी काम केलं होतं. त्याच्यामध्ये आम्ही त्याला सिलेक्ट केलं जो मराठी आणि हिंदी दोन्ही लँग्वेज चांगल्या बोलू शकतो. तसेच रेश्मा मर्चंट त्याची आई, त्याचे वडील सागर तळशीकर आणि गुरुजी शाळेतले कमलेश सावंत या लोकांची आम्ही कास्टिंग केली. गोडसे नावाचे काय फक्त एकच व्यक्ती असू शकते का? असे अनेक लोक आहेत. पण म्हणून सगळेच मग काय नथुराम गोडसेचे नातेवाईक होतात का? मी गेलेलो कान फिल्म फेस्टिवलला गेल्या महिन्यामध्ये आणि म्हणजे पॅरिसला होतो, कानला होतो, बऱ्याच साऊथ ऑफ फ्रान्समध्ये पण मी चिकार फिरलो. पण कानमधल्या शॉर्ट फिल्म कॉर्नरमध्ये हा चित्रपट दाखवला मी. तिकडे चांगला रिस्पॉन्स आला. बऱ्याच लोकांनी मला असं सांगितलं की हा एक फुल लेंथ चित्रपट पण बनवू शकतो. मी बाबांना विचारलंय, मी नथुराम गोडसेंचा नातेवाईक. मंडळी, आता वेळ झाली आहे एका छोट्याशा ब्रेकची. मात्र कुठेही जाऊ नका, कारण चित्रपट सृष्टीमध्ये घडणाऱ्या आणखी काही विशेष घडामोडी आपण पाहणार आहोत एका छोट्याशा ब्रेक नंतर.